नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वयंपाकघरातील लपलेल्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा मातेचे ठिकाण असे आपण मानतो. त्या ठिकाणी स्वयंपाकघरात आपण नेहमी स्वच्छता ठेवायला पाहिजे. स्वयंपाकघर स्वच्छ असायला पाहिजे. त्यामुळं आपली अन्नपूर्णा माता आपल्यावरती खुश होऊन चांगला आशीर्वाद देते. काही महिलांना सवय असते की स्वयंपाक करून त्याच ठिकाणी तो पसारा, राडा, भांडी, खरकटं असं ठेवलेलं असतं. त्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा माता खुश राहत नाही. त्यामुळे आपल्या घरातील लोकांसोबत वाद, किरकिर, भांडणे किंवा लक्ष्मी मातेचा काही वेगळा अनुभव आपल्याला भेटतो. आपल्या कामात आपल्याला यश भेटत नाही, यश येत नाही, अडचणी येतात, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या घरातून म्हणजे स्वयंपाकघर हे आपल्या घराचा आत्मा असतो. त्या घरामध्ये देवघर आणि स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो आणि ते आपण स्वच्छ आणि सुंदर सजावट करून आणि चांगल्या पद्धतीने ठेवलं पाहिजे. स्वयंपाकघरात नीटनेटकेपणा असायला पाहिजे आणि स्वयंपाक केल्यानंतर खरकटं जे आहे ते लगेच फेकून सगळं स्वच्छ करायला पाहिजे. स्वयंपाक घरावरतीच आपलं किंवा आपल्या घरातील लोकांचं, आपल्या नवऱ्यांचं, मुलांचं प्रत्येक गोष्टीमध्ये यश किंवा त्यांच्या हातून चांगले कार्य होत असतात. आपण एक गोष्ट केली पाहिजे की स्वयंपाकघर हे नेहमी चांगलं ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा आणि आपल्या अन्नपूर्णा देवी मातेचा आपल्याला आशीर्वाद भेटतो आणि आपल्या घरातली लक्ष्मी हेच जर घाणेरडं आणि जिथे स्वच्छता नाही तिथं लक्ष्मीचा वास होत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं घर असेल किंवा स्वयंपाकघर असेल हे नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे. आणि घरातील जी महिला आहे, जी करती महिला असते घरातील, तिने स्वतःला पण स्वच्छ आणि सदैव म्हणजे सारखं कंटिन्यू स्वच्छ राहायला पाहिजे. केस वगैरे विचारून स्वच्छता आपल्या स्वतःची पण केली पाहिजे. सुंदर राहायला पाहिजे. त्यामुळे लक्ष्मी मातेचा वास हा आपल्यात आणि आपल्या घरामध्ये नेहमी होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. कधी कधी महिलांना अशी सवय असते की तो पसारा, निवडलेल्या भाज्या, खरकटं ते सगळं जिथले तिथं सोडून लोळत पडणे किंवा झोपणे, नंतर करू काम, ते स्वच्छ घर तसंच घाणेरडं ठेवायचं आणि मोबाईल बघत किंवा असंच सगळे घरातून गेल्यानंतर रिकामं पडत झोपणं किंवा आराम करणं. पण तुम्हाला वेळ भेटतच असेल, तो वेळ हा पूर्ण आपलं स्वयंपाकघर किंवा घर स्वच्छ करून निवांत तुमच्यासाठी थोडासा वेळ काढा, आराम करा आणि परत संध्याकाळी तुमच्या कामाची तशी सुरुवात करा. संध्याकाळी पण झोपताना सगळं स्वयंपाकघर आवरून असं म्हणतात की संध्याकाळी ज्यावेळेस आपण जेवण वगैरे करून स्वयंपाकघर क्लीन करून झोपतो त्यावेळेस अन्नपूर्णा मातेचा तिथं वास होतो आणि ते बघण्यासाठी खरंच देवी आपल्या घरात आलेली असते असं म्हणतात. त्यामुळे आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ करून संध्याकाळी झोपायचं आणि स्वयंपाकघर स्वच्छ, घरातील भांडी, स्वयंपाकघरातले भांडे म्हणजे तवा आणि पातेले हे राहू खराब करण्याची लक्षणे म्हणजे तवा खरकटा ठेवणे, तो योग्य दिशेला न ठेवणे,
आणि पातेलं खरकटे ठेवणे, भांडे खरकटे ठेवणे, त्या ठिकाणी हे त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी खराब वस्तू आहेत त्या ठिकाणी राहूचा वास होतो. राहूचा वास होणं म्हणजे आपल्याला दरिद्री किंवा आपल्या कामामध्ये अडथळा येणे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी नेहमी स्वच्छ असायला पाहिजे. 2 गोष्टी म्हणण्यापेक्षा आपलं घर आणि स्वयंपाकघर हे स्वच्छच असायला पाहिजे. बाहेरून येणाऱ्या लोकांचंसुद्धा किंवा आपल्यासोबतच्या महिलांच्या पाहुणे किंवा कोणी आलं तरी पहिलं लक्ष हे सगळ्यात अगोदर हे स्वयंपाकघरावरती जातं आणि स्वयंपाकघरावरती लक्ष जाऊन त्या घरातल्या महिलांना हे केले त्यावरून ती महिला कशी आहे आणि घरात कशी वावरत असेल हे लक्षात येतं. त्यामुळं आपणसुद्धा दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर पहिल्यांदा घराचा नीटनेटकेपणा बघत असतो. त्यामुळं ही सुरुवात आपण आपल्यापासूनच केली पाहिजे आणि आपलं घर हे सुंदर आणि स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्यामुळे घरातील बरेच प्रॉब्लेम आणि आपल्या कामात यश असं म्हणतात की ज्या घरात असं म्हणतात म्हणण्यापेक्षा हे शास्त्रच आहे की ज्या घरामध्ये पसारा राडा घाणेरडा म्हणजे घर स्वच्छ नसणे घाणेरडं असणं त्या ठिकाणी लक्ष्मी माता वास करत नाही, अन्नपूर्णा माता वास करत नाही. त्यामुळे घरात सारखं आपल्या मोठ्या लोकांसोबत किंवा घरातल्या जो कर्ता पुरुष आहे त्याच्या कामामध्ये यश न येणं आणि किरकिर घरात वाढणं, मुलांना नेहमी अपयश येणं, कामात अडथळे येणे अशा गोष्टी घडत असतात. म्हणजे घरात निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हिटी येणं म्हणजे राहूचा घरामध्ये वास होणं. त्यामुळे राहू ज्या ठिकाणी घाण आहे आणि ज्या ठिकाणी नीटनेटकेपणा नाही त्या ठिकाणी राहू म्हणजे आपल्या अंगामध्ये आळस भरणं, कंटाळा येणं ह्या गोष्टीला राहू बळकटी देत असतो. त्यामुळे नेहमी फ्रेश राहणं आणि घर सुंदर स्वच्छ ठेवणं म्हणजे ती निगेटिव्हिटी आपल्या घरातून पूर्णपणे जाणार. त्यामुळे प्रत्येक माणसाला चांगलं आणि चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स येणं आणि घर चांगलं असणं किंवा माणसांचा पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यासोबत घडत असल्या तर आपल्याला पण बऱ्याच गोष्टींमध्ये चांगलं वाटत असतं. त्यामुळे ह्या गोष्टी महिलांनी तर खास करून लक्षात ठेवायला पाहिजे. पुरुष काय घरामध्ये नसतात, बाहेर कामासाठी जावं लागत असतं, पण पूर्णपणे घरातली जिम्मेदारी ही महिलांवरती असते. त्यामुळं महिलांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजे आणि ह्या जे मी सांगितलं आहे या गोष्टी बऱ्याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि नीटनेटकेपणा करा. त्यामुळे आपल्या घरात आणि घरच्यांवरती चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी होतील आणि त्यांच्या हातातून सगळ्याच गोष्टी कामामध्ये अडथळा येणार नाही आणि लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा माता कंटिन्यू तुमच्या घरात वास करेल. तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाहीत हे लक्षात ठेवा. सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.